मंडळी नमस्कार। आज आपण राष्ट्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले विकल्या बाबा धिंडे वाळवंडा यांच्याकडे आलेलो आहोत। तर बाबा तुम्हाला तारपेची आवड कधीपासून होती? आवड आमची अशी होती, पहिला आमचा नवश्या पिंजोबा वाजवायचा, नवश्याचा धाकल्या वाजवायचा आणि धाकल्याचा लाडक्या आणि लाडक्याचा मी भिकल्या। जेव्हा माझा दिल्लीचा दौरा मागणी केली तेव्हा मी असं सांगायला की बाबा तू कशावरनं आदिवासी, मी एवढा सांगला ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी आणि श्वासाने वाजवती संस्कृती आणि हाताने वाजवती आकृती असं मी सांगला। 500 लोक मी हरवले। मला भारत सरकारने मला 1 लाख रुपये दिलं, केंद्रीय सरकारने 3 लाख दिलं आणि महाराष्ट्र सरकारने 1 लाख दिलं। आता मला 5,000 रुपये पेन्शन चालू आहे म्हणून आणि आता वृद्ध कलावंताचे कमिटीवर मी आहे। आता जे शाहीर कलावंत, जे ढोलक कलावंत, धांगडी कलावंत, जाळीमुळी देणारं ही आमची संस्कृती आहे। तर आम्ही असं आहे की वारली कोकणामीचीच भावली म्हणून ही आमची मायभूमी माती परीक्षा केली तो मी आदिवासी अशी आमची जाण आहे। आम्ही नागली कोठं लावायचे आणि भात कोठं लावायचे म्हणजे आमचा देवाचा प्रतीक हिरवे देवाचा हिरवळ राहिल्या पाहिजे शेतीवाडी त्याचा आम्ही मालक आहोत, ते आम्ही आदिवासी म्हणून मी आज भारतात जग जाहीर झालो आहे। हे माझा भाग्यसमज। मंडळी तर त्याने आदिवासी म्हणजे काय, त्यांची संस्कृती काय हे आपल्याला त्याने थोडक्यात सांगितलं। जर सांगायला घेतलं तर पूर्ण दिवस जाईल तरी काही त्यांचे पूर्ण होणार नाही ते सांगून, तरी पण खूपच चांगलं ते तारपा वाजवतात। तर म्हणजे तारपा वाजवायची आवड तुम्हाला कधीपासून झाली? आवड म्हणजे आमचा वडील सांगायचा, आमचा पहिल्यापासून म्हणजे नवश्या पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायच्या आणि धाकल्याचा लाडक्याचा मी भिकल्या परंपरा। तर मी गाई चारताना मग आमचे शंका बाबा हे असं परंपरा आहे, आपली ही देवता आहे, दागडा सवरी, गोहरा सवरी, पोपटा सवरी, घोंगा सवरी, तुंबा सवरी असे आपले देव पूजक म्हणजे निसर्ग पूजक आहोत म्हणून माझे बाणी सांगला काही गुराशी निसदाच ना, तारपा वाजवायचा ना, मग शेतीवाडी आबाद। तर आज मी 91 वर्षाचा माणूस, अजून 91 वर्षाचा। मंडळी नमस्कार। आज मी आलोय पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात वाळवंडा या गावी। तर हे आहेत ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडका धिंडा। तर मंडळी भिकल्या लाडका धिंडा यांना नॅशनल अकादमी ऑफ नवी दिल्ली डान्स आणि ड्रामा नवी दिल्ली यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अशी ह्या थोर व्यक्ती भिकल्या लाडका धिंडा यांनी पूर्वीपासूनच ते तारपा वादन करतात। तर आता बघू त्यांची एक झलक आपण पाहूया कसं वाजवतात ते। सरकारने बोलवला मला शिर्के मॅडम नायगावची, तिने बेडो वावर पाहला ना, मग तिने सांगा बाबा तुला आम्ही नेऊन दिलेलं काय, मग दिलेलं शिर्के मॅडमनी नायगावची, तिने मला नेला
असं हा आणि तिने त्याच्या मला धावला धनखड साहेबाचे सोबत नेला तिथं आपली आदिवासीची माहिती सांगली ढोलक कलावंत शहरी कलावंत डंपवालं ही आकृती आहे. बरं मग तुम्ही दिल्लीला गेले तर ट्रेननी गेले का विमानाने? विमानाने. हा का? विमानाने. मग विमानात पहिल्यांदाच बसले असते? पहिल्यांदा. मग तुम्हाला कसं वाटलं? काय आरपार ते काय इकडून पाचशेच विमान जातं काय काय असा फोन पाहिला तेव्हाच जातं समजत ना तर काही समजत नाही. काही कळणार. मुंबईला बसलो तर 2 वाजता बसलो तर 4 वाजता दिल्लीला. आणि एक वेळ इकडून गेलो बडोद्या वर्षी तर गाडीला 2 दिवस झालं. एक दिवस गेलो इकडून मथुरा वर्षी 2 दिवस झालं. पण युनात गेलो इकडून 16 माणसांना गेलो. मस्त काय पाहिल्या काय हिंदू नाही काही युनात पहिल्यांदा बसले तुम्ही? युनात पहिल्यांदा बसलो. जाम मजा आली का? म्हणजे काही पाहायला आता काय आठवलं नाही. असं चांगलं मजा म्हणजे आपली जसं बसून आम्ही बुद्धर सरांची होतो. बुद्धर सर आपले म्हणून काम व्यवस्थित करायला लागत. आमचा मुलगा गेला पाहुणा आता परत मला जायचं आहे पण थोडी करावी जाईल म्हणून हुशार तुम्ही आता आफ्रिकेला जाणार. आफ्रिकेला? मग तुम्हाला कोण मिळणार आफ्रिकेला? ते तारा गुरुकुल. हा तर जा पण माझी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं काही जाता नाहीये. आता ओरिशाला पण गेलो तुम्ही. ओरिशाला आता परत जाणार पण त्याला तर जाणार विमानात नाही चालते येतो बरोबर पटकन जावत आहे नाही. ओरिशाला विमानात नाही चाल तर मी येईन ना तर गाडी धक्यापुक्या खायला बी नाही येणार. बरोबर विमानानं तुम्हाला नेतील. हा मग तुम्ही आता असं म्हणजे नवरात्रीला वाजवता का? निर्वा दिवसला कार्यक्रम केला सगळंच म्हणजे आपली आता जेव्हा पाणी पडला काय मी निसर्ग पूजक म्हणून मी शपथ घेतलेला आहे. मग ते एकदा पाऊस पडला काय बंद फक्त यापासून 25 पासून नागपंचमी पासून मग ते ठोक वाजवायच्या पंचमी. म्हणजे तुम्ही आता पाऊस पडला का तारपा वाजवणार नाही? मग नागपंचमी झाली का तिथून परत वाजवायला सुरुवात म्हणजे असं का? असं का? अशी ती आपली धनधान्य पिकवला 12 कोंब्याची 12 सजली तर त्याचा हे हिरवे देवाचा प्रतीक आहे ना. मग प्रत्यक्ष रुझा असा एकदा टाकला ना काय मग नाही वाजवायचं असं का निसर्ग पूजक. आता डिरे फुटली ना आता पाण्याला काही त्याला डिरी वाळत मग ते आपले निसर्ग पूजक त्यांचे पथ्य पाळायची 25 परत नाही वाजवायचा. असं पैसे दिले तरी नाही वाजवायचा. असं मग त्याच्यात आपले असं आहे मिरिक देव पिता धनतरी माता. मिरिक देवाने भोग दिला धनतरीला तेव्हा कंसरी पुतळा झाली. मग ती तेव्हा जन्माला आली तर 12 कुलम्याची 12ही कुलबी तुझी पण कुलबी मी पण कुलबी मग ते बारशीलाच त्याचा उत्सव करायचा. तेथून वाजवायचा. बरं विकले बाबा तारपा वाजवतात त्याचबरोबर देवादिकांचे कार्यक्रम जसं हिरवाचा देव कलईचा देव किंवा मावल्या देवाला ते वाजवतात. तसंच अजून आपलं हे त्यांना हे आपल्या ते निसर्गपूजक आहेत म्हणतात म्हणजे आदिवासी सर्वच निसर्गपूजकच आहेत परंतु त्याचबरोबर त्यांना या आपले वनौषधी म्हणजे जंगलातील ज्या वनस्पती आहेत त्याचं भरपूर ज्ञान आहे. ते बऱ्याचशा आयुर्वेदिक उपचार करतात बऱ्याचशा आजारावर उपचार देतात. तर तुम्ही कोणकोणत्या आजारावर उपचार पण करतात तेही सांगा. आता आपले उपचार म्हणजे मासिक पाळी सफेद अंगावरला पाणी गेला त्याला औषध देतो. महिलांचे विकार परत अजून मासिक पाळी अजून बाईला जास्ती झाली तर तिला त्याची वेदना कशी करायची तर ती बिवल्याची शाल बिवल्याचा तोडला का फटक्यान लाल रक्त त्याची साल द्यायची तसं बंद करायचं. कधी मूलबाळ झाला तर त्याला दूध नाही. बिवल्याची साल कशासाठी सांगितली? ज्याची मासिक पाळी परवा ज्याची झाला ना त्याच्यासाठी मासिक पाळी म्हणजे ना तो तसाच राहायचा त्याला थांबवण्यासाठी. बिवल्याची आणि कोणाला मूलबाळ झाला त्याला दूध नसेल तर ते औषध मी देतो.
आणि फक्त हे कोण काय असं औषधं म्हणजे जसं आपले मनासारखा औषध आहे. औषध म्हणजे आपली त्याचा प्रयोग करायचा, ते देऊन टाकायचा, मग सगळेच केलं. मंडळी, आज आपण भिकले बाबा धिंडा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित तारपावादक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्यांची आपण मुलाखत घेतली. तर तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा. धन्यवाद.